वारीत लाखोंची गर्दी असते तरी तिथे अनेकांना गोंधळ नाही तर मनशांती का मिळते? विठ्ठल उच्चारल्याने जीभ आपली टाळूला लागते. करून बघितलं? एकच शब्द शांतपणे आणि लयीत बोलल्याने मेंदूचं लक्ष वर्तमानात येतं आणि मग ओव्हर थिंकिंग कमी होतं. शरीरातील रिलॅक्सेशन रिस्पॉन्स सुरू होतो. आपण जेव्हा लयीत नामस्मरण करतो तेव्हा मेंदू हळूहळू शांत व्हायला लागतो. भीती आणि ताण कमी होण्यास मदत होते, तर विचार स्पष्ट होतात आणि भावनांवरती नियंत्रण येणं सोपं होतं. म्हणूनच नामस्मरणानंतर मन एकदम शांत होऊन जात. सततचा स्ट्रेस आणि निगेटिव्ह थॉट्स फक्त मनालाच थकवत नाहीत, परिणाम ब्लड प्रेशर, झोप आणि आपल्या बॉडीवरही दिसून येतं. शरीर रिलॅक्स झालं तर बॉडीवरचा ताण कमी होऊ शकतो आणि रक्तभिसरण अधिक कार्यक्षम होण्यासाठी मदत होऊ शकते. ग्रुप चॅन्टिंग हा विषय अतिशय रंजक आहे. जेव्हा अनेक लोक एकाच लयीत विठ्ठल विठ्ठल किंवा कोणताही मंत्र म्हणतात तेव्हा त्यांचा श्वास, आवाजाची लय, काही प्रमाणात हृदयाचे पॅटर्न ही एकसारखे होऊ शकतात. यालाच फिजिओलॉजिकल सिंक्रोनी म्हणतात. त्यामुळे लोकांना मी एकटा नाही अशी भावना निर्माण होते. इमोशन्स खूप कॉन्टॅजियस, संसर्गासारखे पसरतात. त्यामुळे आपला मूडही बदलतो. याला सोशल सेफ्टी असंही म्हणतात. त्यामुळे मेंदू मधला ॲमेग्डाला थोडा कमी सतर्क राहू शकतो. एकट्याने नामस्मरण केलं तर मन शांत होत, पण हजारो लोकांसोबत केलं तर मनाला मी एकटा नाही ही जाणीव होते आणि अनेकदा हीच जाणीव उपचारांची सुरुवात ठरते. हा विषय थोडा लेंदी होता, त्यामुळे मी पार्ट 2 बनले.